नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची थाळी बनवतोय. भाजीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. 5-6 छोटी बोरं घेतली आहेत. अर्धा पेरू चिरून घेतलाय, त्याच्या आतलं बी काढून टाकलं होतं. पाववाटी शेंगदाणे 1 ते 2 तास पाण्यात भिजवून घेतलेत. 1 छोटी वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेत. 1 छोटी वाटी हिरवे मटार, 2 वांगी चिरून घेतली आहेत, 2 गाजरं पण चिरून घेतली आहेत, 1 मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलाय आणि 1 वाटी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत. आता आपल्याला या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे घातलेत. हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचेत. तर छान असे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेत, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घातलेत. तर तीळ पण मंद गॅसवर भाजून घ्यायचेत. तीळ भाजल्या गेले की थोडेसे उडायला लागतात, की समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहेत. तर छान असा खमंग सुगंध येतोय भाजल्याचा. तर आता काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी आता छोटी वाटी खोबरं घातलं आहे. तर खोबरं मी किसून घेतलंय. हे पण आपण तांबूस रंगावर भाजून घेऊया. तर खोबरं पण आपलं इथे भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळे जिन्नस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. शेंगदाणे, तीळ आणि हे भाजून घेतलेलं खोबरं. सुरुवातीला आपण हे सुके मसाले मिक्सरमधून फिरून घेऊया. तर अशा पद्धतीने मी ह्याला बारीक करून घेतलं आहे. आता थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि परत एकदा फिरून घेऊया. पाणी घालून हे सगळं परत एकदा मिक्सरमधून फिरून घेतलं म्हणजे छान अशी पेस्ट तयार होते आणि मग भाजी पण छान आळून येते. पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं होत नाही. आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर साधारण 3 मोठे चमचे मी तेल घातलं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की मग आलं लसणाची पेस्ट घालूया. तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. मंद गॅसवर हे थोडंसं परतून घेऊया. तर आलं लसूण इथे परतून झालेलं आहे. यामध्ये आता आपण मिक्सरमधून फिरून घेतलेला मसाला घालायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि 2 मिनिट हा मसाला परतून घेऊया. मिक्सरमधून तीळ, शेंगदाणे, खोबरं फिरवताना बेताचंच पाणी घालायचं म्हणजे हा मसाला पटकन आळून येतो. फार जर पाणी झालं तर मग अंगावर उडतो. तर आता 2 मिनिट मी इथे हे सगळं परतून घेतलं आहे. आता सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पूड, 1 छोटा चमचा गोडा मसाला घातला आहे आणि 1 छोटा चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तर गोडा मसाला नसेल तर तुम्ही 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता परतून घेऊया. स्टीलची कढई असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं परतून झालं की लगेच पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि हा मसाला खाली बुडाला कढईला लागत नाही. छान सगळं एकत्र करून घेऊया आणि आता मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. गरज पडली तर आणखी थोडंसं पाणी घालायचं. तर मी परत थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आहे. कडेने तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटात याला छान असं तेल सुटलं आहे. असं तेल सुटलं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता एक एक करून सगळे जिन्नस घालायचेत. तर मी ओले हरभरे आणि मटार आधी घातलेत. हे सगळं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं. आता भाज्या घालूयात. गाजर, बटाटे घालायचे. तर बटाटे आणि वांगे मी पाण्यात घालून ठेवले होते म्हणजे ते काळे पडत नाहीत. वालाच्या शेंगा आणि आता ही वांगी घालूया. सगळं 1-2 मिनिट मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे या भाज्यांना हा मसाला छान लागतो आणि भाजी मग चवीला पण छान लागते. बुडापासून सगळं हलवून घ्यायचं आहे.
स्टीलच्या कढईमध्ये भाज्या करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. बुडाला पटकन या भाज्या लागतात, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरच या भाज्या परतून घ्यायच्या. 2 मिनिट सगळं परतून घेतल्यानंतर आता पेरूच्या फोडी, बोरं आणि हे पाण्यात भिजवलेले शेंगदाणे घालायचेत. कारण हे तिन्ही अगदी पटकन परतले जातात, त्यामुळे मी शेवटी घातलेत. सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे या भाज्या बुडाला लागत नाहीत. आणि छान असं आणखी 1 ते 2 मिनिट परतून घेऊया. आता गरम पाणी घालायचं आहे. तर कुठल्याही रस्सा भाज्यांना गरम पाणी घातलं म्हणजे तर्रीला छान असा लाल रंग येतो. तर पाणी मी बाजूच्या गॅसवर गरम करून घेतलं होतं. आणि पाणी तुमच्या गरजेप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला जसा घट्ट पातळ रस्सा लागतो त्याप्रमाणे. तर मी आणखी थोडं पाणी घातलं आहे. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेऊया. भाजी शिजते आहे तोपर्यंत खिचडी बनवून घेऊया. तर 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 2 वेळेस या तांदूळ आणि डाळीला धुवून घ्यायचं आहे. 2 वेळेस डाळ आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि फक्त फोडणी करेपर्यंतच हे डाळ तांदूळ पाण्यात भिजवत ठेवूया. कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा तूप घातलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. तूप छान गरम झालं म्हणजे मेल्ट झालं की 1 चमचा मोहरी घालायची आहे. आणि मोहरी चांगली तडतडायला सुरुवात झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की कढीपत्त्याची पानं, छोटी 2 तमालपत्राची पानं घेतली आहेत ती घालायची आहेत. 1 दालचिनीचा तुकडा, 2 लाल मिरच्या मी तोडून घेतल्या आहेत. हे सगळं अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे. आणि आता पाव चमचा हिंग घालूया. अर्धा चमचा हळद घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच पाणी घालायचं आहे. तर आपण 1.5 वाटी डाळ आणि तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी मी 4 वाटी पाणी घातलं आहे. तर तुमच्या तांदूळाला जसं पाणी लागतं त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. आता मीठ घालून याला एक चांगली उकळी काढूया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर मी आता कुकरचं झाकण ठेवलं आहे आणि 1 उकळी येईपर्यंत थांबूया. पाण्याला आता चांगली उकळी आली आहे. तर यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि लगेच हे डाळ आणि तांदूळ घालूया. सगळं व्यवस्थित बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इकडे आपली भाजी पण शिजतच आलेली आहे. 1 चमचा तीळ घालायचेत. सगळं मिक्स करून घेऊया. आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर मस्त अशी चमचमीत रस्सेदार भोगीची भाजी तयार आहे. रंग पण खूप छान आला आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपण कांद्याची झटपट कोशिंबीर बनवूया. तर 2 ते 3 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि या दह्याला आता छान फेटून घेऊया. इथे मी 3 ते 4 असे पातीचे कांदे घेऊन चिरून घेतले होते. तर तुम्ही पातीचा कांदा नसेल तर रेग्युलर आपला जो कांदा असतो तो सुद्धा घेऊ शकता. हिरवी मिरची, कोथिंबीर, साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ घातल्यामुळे ही कोशिंबीर खायला खूप छान लागते. आता सगळं मिक्स करून घेऊया. तर ही कोशिंबीर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण यावरून मी आज फोडणी घालणार आहे. तर तेल मी इथे गरम करून घेतलं आहे. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि ही तयार फोडणी आता या कोशिंबिरीवर घालूया. तर अशी कांद्याची कोशिंबीर खायला खूप मस्त लागते. अगदी धपाटे, थालीपीठ, पुरी, पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. आता शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरमधून चटणी फिरून घ्यायची आहे. तर चटणी मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतली होती. आता त्यावरून पण थोडीशी फोडणी घातली आहे. शेवटी आपण बाजरीची भाकरी बनवूया. बाजरीची भाकरी मी आधीच थापून घेतली होती
तवा छान गरम झाला की यावर घालायची. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आणि यावरून पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून घेतल्यानंतर थोडेसे तीळ घालूया. तीळ चांगले पसरवून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट खालच्या बाजूने भाजून झाली की पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने भाजताना मात्र गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि चांगली भाजून घ्यायची. आता काढून घेऊया आणि गॅसवर घालून भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची. तर मस्त अशी फुगलेली आहे आणि व्यवस्थित भाजल्या गेली आहे. तर आपली बाजरीची भाकरीसुद्धा तयार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या पण झालेल्या आहेत. तर झाकण काढून पाहूया. तर एकदम मस्त अशी खिचडी झाली आहे. मोकळी सुटसुटीत, त्यासोबतच मऊसूत पण झालेली आहे. तर इथे आपले थाळीतले सगळे पदार्थ तयार आहेत. शेंगदाण्याची चटणी, कांद्याची कोशिंबीर, भोगीची भाजी, गरमागरम खिचडी, सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी. तर असा हा भोगीच्या थाळीचा सगळा मेन्यू तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बनवतोय. तर बऱ्याच वेळेस तिळगुळाची पोळी ही कडक होते किंवा त्यातून सारण बाहेर येतं, व्यवस्थित लाटता येत नाही. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही तिळगुळाची पोळी करणार आहोत आणि मी आज इथे 3 पद्धती सांगितल्या आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने तुम्ही करू शकता. अगदी पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी मी खात्रीपूर्वक सांगू शकते 100% पोळी मस्त खुसखुशीत तयार होईल. सर्वात आधी आपण पोळीसाठी लागणारं सारण तयार करूया. तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 वाटी तीळ घातले आहेत. तर सगळ्या साहित्याचं वाटी वजनी माप मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हे तीळ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचेत. तीळ भाजून झाले की थोडेसे फुलून येतात आणि भाजल्याचा खमंग सुगंध पण येतो. पण बारीक असल्यामुळे आपल्याला सतत चमच्याने हलवायचं आहे. तर आता थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे तीळ छान फुलून आलेत, फुगले आहेत आणि रंग पण बदललेला आहे, सुगंध पण छान येतोय. तर आता हे काढून घ्यायचेत आणि एका ताटात काढून थंड करून घ्यायचेत. त्याच कढईमध्ये आता अर्धी वाटी मी खोबरं घातलं आहे. तर हे मी जे बाजारात विकत खोबरं मिळतं तेच घेतलं आहे. माझ्याकडे आज रेग्युलर खोबरं नव्हतं, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा किसून घालू शकता. तर खोबरं आपल्याला तांबूस रंगावर भाजायचं आहे. फार डार्क रंग याचा करायचा नाही. मंद गॅसवर थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. बरेच जण यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालतात. तर तुम्ही सुद्धा आवडत असतील तर पाव कप शेंगदाणे सुद्धा घालू शकता. तर आता आपलं खोबरं पण इथे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. अर्धी वाटी मी आता बेसन घेतलं आहे. तर हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आधी कोरडंच भाजूया आणि नंतर थोडंसं भाजून झाल्यावर यामध्ये तूप घालायचं आहे. तर बेसन घातल्यामुळे जे सारण आहे त्याला बाइंडिंग छान येतं. पोळी लाटताना सारण पोळीतून बाहेर येत नाही आणि लाटायला आपल्याला सोपं जातं. आणखी 1 चमचा मी तूप घातला आहे. तर जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि या बेसनाला भाजून घ्यायचं आहे. तर आपण लाडूसाठी जसं भाजून घेतो त्यापेक्षा थोडंसं कमी भाजायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता याचा थोडासा रंग बदलला आहे आणि भाजल्याचा छान असा सुगंध येतो आहे. तर आता एवढंच भाजायचं आहे. हे पण काढून घेऊया. सगळे इतर जिन्नस भाजेपर्यंत आपले तीळ पण इकडे थंड झालेले आहेत. तर ते मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे जे खोबरं भाजून घेतलं होतं ते पण घालायचं आहे आणि एकत्रित आता इथे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. तर ते एका भांड्यात काढून घेऊया. हे भाजून घेतलेलं बेसन पण यामध्येच घालायचं आहे आणि आता गूळ घालूया. तर 2 वाटी तिळासाठी मी इथे 2 वाटी गूळ घेतला आहे. गूळ मी सुरीने चिरून घेतला आहे. तुम्हाला आणखी थोडंसं गोड हवं असेल तर थोडंसं पाव वाटी गूळ तुम्ही वाढवू शकता, पण एवढा गूळ पुरेसा आहे. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर मी 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा सुंठ पूड घातली आहे आणि आता जायफळ किसणीवर किसून घालूया. तर ज्यामध्ये आपण गूळ घालतो त्यामध्ये जायफळाची चव खूप छान लागते. तर साधारण मी पाव चमचा होईल इतपत जायफळ किसून घातलं आहे.
आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि हे सगळं आता छान एकजीव होण्यासाठी परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर फार एकदम फुल स्पीडवर फिरू नका, पल्स मोडवर किंवा 1 नंबरवर फिरून घ्यायचं आहे. म्हणजे याला तेल सुटेपर्यंत फिरवायचं नाही, फक्त सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे इतपत फिरून घ्यायचं आहे. तर आता इथे मी बारीक करून घेतलं आहे. एका भांड्यात परत काढून घेऊया. तर छान असं मिश्रण ओलसर तयार झालं आहे. आपल्याला पाहिजे तसं सारण तयार झालेलं आहे. हातावर घेऊन बघितलं तर याचा छान असा गोळा तयार होतो आहे. अगदी तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता. इतकं छान आपलं सारण तयार झालं आहे. हे मिश्रण अगदी 15 दिवस पण छान राहतं. संक्रांतीच्या आधी जर तुम्ही तयार करून ठेवलं तर वेळेवर अगदी पटकन याच्या पोळ्या तुम्हाला बनवता येतील. एका डब्यात भरून ठेवायचं. आता आपण तिळाच्या पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 3.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने मी 3.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी यामध्ये बेसन घालूया आणि पाव चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे. तर बेसन घातल्यामुळे पोळी खायला तर खमंग लागतेच आणि आवरणाला एक छान असा खुसखुशीतपणा येतो. आता सगळे कोरडे जिन्नस मी हाताने मिक्स करून घेतलेत. इथे मी 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं आहे. तर ते घालूया आणि व्यवस्थित या पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे. असं चांगलं दाबून दाबून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता. तुपाचं किंवा तेलाचं मोहन घातल्यामुळे या पोळ्या छान खुसखुशीत होतात, खायला एकदम मस्त लागतात. तर आता व्यवस्थित मी हे तूप चोळून घेतलं आहे. हातावर हे मी पीठ घेऊन बघितलं तर हलकीशी मूठ तयार होती आहे, म्हणजे असा गोळा तयार होतो आहे. तर इतपत आपल्याला मोहन घालायचं आहे. आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे, थोडं थोडं करून, कारण आपल्याला पीठ फार सैल भिजवायचं नाही, फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही. असं मी पीठ इथे भिजवून घेतलं आहे. नरम असा गोळा तयार करून घेतला आहे. शेवटी थोडंसं तेल लावून एकसारखं करून घेऊया, म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि पिठाला चमकही छान येते. आणि हे असंच आता एक 20 ते 25 मिनिट झाकून ठेवूया. जितकी कणिक छान मुरेल तितक्या पोळ्या मस्त होतात. आता साधारण 20 मिनिट झाली आहेत. आपलं पीठ मुरलेलं आहे. परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता गोळे करून घेऊया. तर आपण नेहमी चपाती करतो, पोळी करतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि एक गोळा काढून घेतल्यानंतर बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ कोरडं होत नाही. इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलं आहे. आता पहिल्या पद्धतीमध्ये आपण जशी पुरणाच्या पोळीसाठी किंवा मोदकासाठी पारी तयार करून घेतो तशीच करून घ्यायची आहे. तर अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने गोल गोल फिरवत अशी मी गोल वाटी तयार करून घेतली आहे. आता यामध्ये सारण घालूया. तर साधारण 2 ते 3 चमचे मी सारण घातलं आहे. नंतर असं गोल गोल फिरवत तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर आपला अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने असं गोल गोल फिरवायचं. आणि आता हे जे तुम्हाला वर पीठ आलेलं दिसतंय ते जास्तीचं पीठ काढून घेऊया. उरलेलं पीठ तिथे खाली दाबून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं याला असं पसरून घेऊया आणि नंतर पीठ लावायचं आहे. व्यवस्थित मी आता हाताने सगळीकडे हे सारण पसरून घेतलं आहे. आधी सारण पसरून घेतलं म्हणजे शेवटपर्यंत चांगलं पसरतं. आणि आता अलगद हाताने पोळी लाटून घेऊया. ही पोळी उलट करून सुद्धा लाटून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखी लाटल्या जाते. तर अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. फार याला पातळ ठेवायचं नाही, मध्यम स्वरूपाची पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि नंतर हातावर घेऊन त्यामध्ये सारण भरायचं. तर यामध्ये पण मी भरपूर सारण घातलेलं आहे. आता सगळ्या बाजूने याला असं बंद करून घ्यायचं, म्हणजे चुण्या घालून घ्यायच्या.
तर अशा पद्धतीने मी सगळ्या चुन्या एकत्र करून घेतल्या आहेत. व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून घ्यायच्या आणि मग जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. तर ही पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि यामध्ये सारण अगदी शेवटपर्यंत पसरतं. कणिक काढून घेतल्यानंतर खाली हा भाग दाबून घ्यायचा, हाताने असं चपटं करून घ्यायचं आणि मग थोडंसं दाबून घेतल्यानंतर पीठ लावून आता पहिलेप्रमाणेच पोळी लाटून घ्यायची. गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ लावायचं आहे, फार जास्त पण लावायचं नाही. आणि आता अलगद हाताने ही पण पोळी उलटसुलट करून लाटून घेऊया. तर आपली दुसरी पोळीसुद्धा इथे लाटून झालेली आहे. व्यवस्थित कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे. आता तिसरी पद्धत आणखी सोपी आहे. तर थोडासा मोठा गोळा घ्यायचा, लांबट आकार देऊन नंतर 2 गोळे करून घ्यायचे. हातावर थोडंसं मळून घेऊया आणि 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर आपण नेहमी जशी पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं. फक्त एक पुरी थोडीशी मोठी लाटायची आणि दुसरी थोडीशी त्यापेक्षा लहान लाटायची. आणि आता जी छोटी पुरी आहे ती खाली ठेवायची आणि त्यामध्ये सारण भरायचं. हे सारण असं चांगलं पसरून घ्यायचं आणि आता कडेने पाणी लावून घेऊया. चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर त्यावरून ही दुसरी पुरी ठेवायची. याला आता दाबून घेऊया म्हणजे या पुऱ्या एकमेकाला चिकटून राहतात. व्यवस्थित दाबून घ्यायचं. हातावर घेऊन सुद्धा याच्या कडा चांगल्या पॅक करायच्या म्हणजे सारण बाहेर येत नाही. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ही गुळाची पोळी बनवू शकता. तर आता हे सगळं व्यवस्थित पॅक झालेलं आहे. खाली पीठ घालायचं, वरून पण थोडंसं पीठ लावून आता ही पोळी लाटून घेऊया. सुरुवातीला यामध्ये थोडीशी हवा राहते, पण जसं जसं आपण लाटत जाऊ तशी हवा निघून जाते. उलट सुलट करून लाटून घ्यायची आहे. आणि जर कडेपर्यंत सारण पोचलं नाही, असं पीठ राहिलेलं वाटलं तर सुरीने, फिरकीच्या चमच्याने किंवा अशा पिझ्झा कटरने हे कट करून घ्यायचं म्हणजे जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही पण तिसरी पोळी एकदम मस्त तयार झाली आहे. गुळाची पोळी करण्यासाठी तवा फार कडकडीत गरम करायचा नाही, मध्यम तवा गरम करून घ्यायचा आणि मग ही पोळी घालायची. गॅस मीडियमवर करायचा आणि आता भाजून घेऊया. थोडेसे वरून बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची. वरून तूप लावून घेऊया. गरजेप्रमाणे तूप लावून छान अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम फार कमी ठेवू नका. कमी ठेवली तर पोळ्या वातड होतात आणि फार मोठी ठेवली तरी पटकन भाजल्या जातात आणि नरम होतात. तर मीडियम फ्लेमवरच या भाजून घ्यायच्या आहेत. मस्त अशी पोळी फुगली आहे, तुम्ही पाहू शकता. परत उलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाली की मग काढून घ्यायची. तर मस्त अशी ही खरपूस भाजून झालेली आहे. दिसायला एकदम मस्त दिसतीये, रंग पण खूप सुरेख आलाय. काढून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण आणखी एक भाजून घेऊया. थोडेसे बुडबुडे आले की पलटून घ्यायची. वरून तूप किंवा तेल लावायचं आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून झाली की मग काढून घ्यायची. ही पोळी पण एकदम मस्त फुगली आहे. तर सध्यापुरत्या मी 5 ते 6 पोळ्या तयार करून घेतल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर अजिबात सारण बाहेर येत नाही, पोळी फाटत नाही आणि अगदी मस्त खुसखुशीत तयार होते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने तुम्ही बनवू शकता. अशा तिळगुळाच्या पोळ्या 8 ते 10 दिवस आरामात टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. तिळगुळाची वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहेत. वजनामध्ये हे 100 ग्रॅम आहेत आणि जे बाजारात गावरान तीळ मिळतात तेच मी घेतलेत. तुम्ही पांढरे तीळसुद्धा घेऊ शकता, पण हे तीळ खायला जास्त खमंग लागतात. 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, तर हे पण वजनामध्ये 100 ग्रॅम आहेत. 2 वाटी गूळ घेतला आहे. तर गूळ इथे आपल्याला साधाच वापरायचा आहे, चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही. वजनामध्ये हा 250 ग्रॅम आहे. 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा सुंठ पूड आणि 1
मोठा चमचा मी साजूक तूप घेतलं आहे. सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया. तर त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली आहे. हे तीळ घालायचेत आणि मंद गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचेत. तर तीळ आकाराने खूप बारीक असतात, त्यामुळे अगदी पटकन भाजले जातात. तर चमच्याने सतत हलवूया. तीळ हे उष्ण असतात आणि सध्या थंडीचा सीझन आहे, त्यामुळे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची वडी थंडीच्या दिवसात अवश्य खावी. आणि यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्नसुद्धा असतं, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तीळ खूप चांगले आहेत. तर आता मंद गॅसवर हे तीळ मी भाजून घेतलेत. थोडेसे असे उडायला सुरुवात झाले की समजायचं की आपले तीळ छान भाजून झालेत, काढून घ्यायचेत. जास्त वेळ जरी आपण ह्याला गॅसवर ठेवलं तर मग हे जास्त भाजले जातात आणि मग खायला कडवट लागतात. आता याच कढईमध्ये हे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे पण छान खरपूस भाजून घ्यायचेत. शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे घातले की खायला ही वडी छान खमंग लागते. तुम्ही पूर्ण तीळसुद्धा इथे वापरू शकता, पण मी दोन्ही अर्धा अर्ध घेतलं आहे. तर आता शेंगदाणे आपले भाजून झालेत का ते पाहूया. हाताने असा एक शेंगदाणा घेऊन त्याचं साल काढून बघायचं. तर आणखी हे भाजलेले नाहीत, थोड्या वेळ भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटानंतर याचं साल आता व्यवस्थित निघतं आहे, म्हणजे चांगले पाहिजे तसे भाजून झालेले आहेत. काढून घ्यायचेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत. थोडेसे थंड झाले की मग याचं हाताने असं चोळून साल काढायचं आहे. तुम्ही एखाद्या कपड्यात घालून हाताने असं चोळून सुद्धा याचं साल काढून घेऊ शकता, पण थोडेच असल्यामुळे मी हातानेच साल पूर्ण काढून घेतलं आहे. छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेत. फार एकदम याचा लगदा केलेला नाही, छान सुटसुटीत असा शेंगदाण्याचा कूट तयार झाला आहे. एका भांड्यात काढून घेऊया. तीळ पण आपले थंड झालेले आहेत, तर मिक्सरच्या भांड्यात घालूया. आणि तीळ फिरवताना फार हाय स्पीडवर फिरवायचे नाहीत, चालू बंद करत फिरवायचे, म्हणजे याचा बारीक लगदा होत नाही. फार जर बारीक झालं तर तिळाला तेल सुटतं. तर असं बंद चालू करत मी अशा पद्धतीने तिळाचा कूट पण तयार करून घेतला आहे. छान असा सुटसुटीत झालेला आहे. दोन्ही एकाच भांड्यात काढून घ्यायचं आहे. ही वेलची पूड पण यामध्येच खाली घालूया आणि सुंठ पावडर पण घालायची. खालीच आधी घालून घेतली म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं. चमच्याने सगळं चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता मस्त असं सुटसुटीत तयार झालं आहे. याचा गोळा लगदा वगैरे झालेला नाही, तर असंच मिश्रण पाहिजे. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. तर मी इथे साजूक तूप घेतलं आहे, ते घालायचं आणि सगळीकडे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. असं तूप लावून घेतलं म्हणजे वडी सेट झाल्यानंतर अगदी सहज निघून येते. आता कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया आणि 2 वाटी जो आपण गूळ घेतला आहे तो घालायचा आहे. गूळ किसून किंवा सुरीने अगदी पातळ चिरून घ्या, म्हणजे मग पटकन मेल्ट होतो. आणि आपल्याला इथे आता 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, फक्त हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, गूळ वितळून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चमच्याने ह्याला सतत हलवायचं आहे. तूप घातल्यामुळे वडीला चमक छान येते आणि खायला पण वडी छान लागते. आता तुम्ही इथे पाहू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहेत. तर एवढाच गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे गॅसवर ठेवायचा आहे. यापेक्षा याचा जास्त पाक वगैरे करायचा नाही. जास्त जर गूळ झाला तर मग वडी कडक होते. आता लगेच यामध्ये तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, अजिबात मोठी ठेवू नका. तिळगुळाची वडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि सगळ्या स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर वडी कधीच बिघडणार नाही. अगदी छान खुसखुशीत तयार होईल.
तर साधारण एक 3 ते 4 मिनिटातच याचा गोळा तयार झाला आहे. व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. तर असं मिश्रण व्यवस्थित एकत्र होईपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवू नका. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आता प्लेटमध्ये घालूया आणि चमच्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीने पेल्याने सुद्धा पसरून घेऊ शकता. वाटीने मी सगळं प्लेन असं छान पसरून घेतलं आहे. थोड्या वेळ याला असंच ठेवायचं आहे आणि थोडंसं मिश्रण सेट झालं की नंतर कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे पिझ्झा कटर घेतलं आहे. तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता. तर आधी मधून कट करायचं म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या मिळतात. तर मी मधून कट करून घेतलं आणि नंतर साईडने कट केलं आहे. आणि तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कट करता येतील. मी इथे स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी आकारात कट करून घेतलं आहे. तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. कट केल्यानंतर लगेच वडी अजिबात काढायची नाही. आणखी याला अर्धा ते 1 तास असंच ठेवूया. पूर्णपणे वडी सेट झाली म्हणजे मिश्रण कोरडं झालं की मग वडी काढून घ्यायची आहे. तुम्ही जर घाई केली तर मग वड्या ओलसर असल्यामुळे साफ निघत नाहीत. आता जवळपास 1 तास झालेला आहे. इथे मी आता उलथणं घेतलं आहे. याने याच्या कडा अशा सैल करून घ्यायच्या म्हणजे उलथणं असं आतपर्यंत घालायचं म्हणजे ही वडी इतर वड्यांपासून सेपरेट होते आणि अलगद मग काढून घ्यायची आहे. तर खूप छान अशी वडी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त साफ निघाली आहे आणि दिसायला पण मस्त दिसतीये. एक वडी निघाली की बाकीच्या वड्या अगदी सहज निघून येतात. 2-3 वड्या फक्त उलथण्याने काढून घ्यायच्या आणि मग बाकीच्या तुम्ही सुरीने सुद्धा काढू शकता. तर ही दुसरी वडी सुद्धा पाहू शकता एकदम मस्त अशी निघाली आहे. तर अशा तिळगुळाच्या वड्या खायला खूप छान लागतात. एकदा बनवून ठेवल्या तर महिनाभर आरामात टिकतात. संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकवासाठी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही आधी केल्या तरी काहीच हरकत नाही. एक वडी आपण तोडून पाहूया. फार कडकही झालेली नाही आणि फार नरमही नाही. आज आपण संक्रांतीनिमित्त पुरणपोळी बनवतोय आणि तीही न लाटता. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच जरी ही पुरणपोळी बनवत असाल तरी अजिबात बिघडणार नाही. अगदी सहज तुम्ही ही बनवू शकाल. पुरण करण्यासाठी 1 कप हरभऱ्याची डाळ घेऊन मी ती 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली आणि नंतर वरून स्वच्छ पाणी घालून 1 तास पाण्यात भिजवत ठेवली होती. पाण्यात आधी भिजवत ठेवली म्हणजे डाळ मग पटकन शिजते. आता 1 तास झालेला आहे. हातावर ही डाळ घेऊन बघितली तर हाताने अशी तुटती आहे म्हणजे व्यवस्थित भिजलेली आहे. ही डाळ आता आपण कुकरमध्ये घालूया आणि 1 कप हरभऱ्याच्या डाळीसाठी 2 कप पाणी घालायचं आहे. एवढं पाणी अगदी पुरेसं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया. हळद घातल्यामुळे पुरणाला रंग छान येतो आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेऊया. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे मी चाळून घेतलेलं आहे. 1 कप मैदा घालायचा आहे. तर आज आपण न लाटता पुरणपोळी बनवतोय त्यामुळे मी अर्धा मैदा घातलाय. आता 2 चिमूट यामध्ये मीठ घालूया आणि 2 चिमूटच हळद घालायची आहे. आता हे सगळे कोरडे जिन्नस हाताने आधी मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर पाणी घालून आता पीठ भिजवून घेऊया. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. आपल्याला थोडीशी सैलच कणिक भिजवायची आहे. फार घट्ट पीठ भिजवायचं नाही. असं थोडं थोडं करून पाणी घातलं आणि पीठ एकत्र करून भिजवून घेतलं म्हणजे पिठाला लवचिकता येते. तर आता अशा पद्धतीने मी कणिक भिजवून घेतली आहे. इथे मी आता 2 टेबलस्पून तेल घेतलंय. हे थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. तर चांगलं असं बोटाने दाबून दाबून मळायचं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आणि यावरून आता तेल घालूया
आणि साधारण एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पीठ असं व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि मग पुरणपोळी मस्त मऊ लुसलुशीत तयार होते. तर आता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावूया. तर आपण घेतलेल्या तेलापैकी फक्त मी 1 टेबलस्पूनच तेल वापरलं आहे. आता हे असंच 1 तास झाकून ठेवूया. कुकरच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. तर आपलं कुकर पण आता झालेलं आहे. झाकण उघडून पाहूया. तर डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. हातावर घेऊन बघितली तर छान अशी हाताने दबतीये. चमच्यावर घेऊन बघायची, त्याला चांगलं दाबून बघायचं आणि नाही शिजली तर आणखी 1 शिट्टी करून घ्यायची. इथे मी आता खाली एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे. यावर आता ही डाळ घालूया म्हणजे पुरण वर राहील आणि जो पुरणाचा कट आहे तो खाली जमा होईल. आता हा जो कट आहे यापासूनच कटाची आमटी बनवतात. आता ही जी डाळ आहे ती चमच्याने दाबून दाबून आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे खाली छान असं बारीक पुरण तयार होईल. तर चांगलं दाबून दाबून करायचं. तर मी तुम्हाला थोडं दाखवते. तर चाळणीला असं छान पुरण जमा झालेलं आहे. ते चमच्याने काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळं पुरण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर बरेच जण ही प्रक्रिया मिक्सरवर करतात म्हणजे मिक्सरमधून पुरण बारीक वाटून घेतात. पण कधीकधी मिक्सरमधून वाटताना एखादा दाणा तसाच राहू शकतो आणि मग पुरणपोळी आपण तयार करताना ती फाटू शकते. त्यामुळे ही पद्धत सगळ्यात उत्तम आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर अशा गाळणीनेच पुरण गाळून घ्या. आता सगळं पुरण मी इथे तयार करून घेतलं आहे. कुकर स्टीलचं असल्यामुळे मी कुकरमध्ये हे पुरण शिजवणार नाही. कढईमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सगळं पुरण आता मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे. तर साखर आणि गूळ घालूया. तर अर्धा कप मी साखर घातली आहे आणि अर्धा कप गूळ घालायचा आहे. तर तुम्ही पूर्ण साखर किंवा पूर्ण गूळसुद्धा इथे वापरू शकता. पण मी नेहमी दोन्ही अर्ध अर्ध घेऊनच बनवते. असं पुरण खूप छान तयार होतं. कारण आपण जर नुसता गूळ वापरला तर जसं जसं पुरण थंड होतं तसं ते कोरडं होत जातं आणि मग पोळी बनवायला अवघड जातं. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर असंच प्रमाण घ्या. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढई आता आपण गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी मोठी ठेवायची आणि एकदा का कढई गरम झाली की मग गॅस लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आहे. सुरुवातीला हे पुरण घट्ट असल्यामुळे आपल्याला हलवायला जड जातं. पण जसजशी साखर आणि गूळ विरघळेल तसतसं मग हे पुरण पातळ होतं. तर आता तुम्ही पाहू शकता इथे हे पुरण पहिलेपेक्षा थोडंसं पातळ झालेलं आहे. तर आता साखर आणि गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हे पुरण आपल्याला पातळ दिसतंय. तर एकदम सुरुवातीला पुरण घट्ट असतं, नंतर पातळ होतं आणि परत शिजत आल्यावर ते घट्ट होत जातं. साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. तर आता आपल्याला चमच्याने सतत हलवायचं आहे. गॅस सोडून कुठेच जाऊ नका आणि हलवताना बुडापासून हलवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची, फार मोठी ठेवू नका. आणखी हे थोडंसं घट्ट झालं की मग यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ किसणीवर किसून घालायचं आहे. असं किसून घातलं म्हणजे जायफळाचा स्वाद टिकून राहतो आणि हे दोन्ही शेवटीच घालायचं आहे. आता परत मिक्स करून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. मला हलवायला परत जड जातंय. कडेला जे लागलेलं आहे ते पण काढून घ्यायचं आहे. चमच्याने असं खरडून घ्यायचं. साधारण आता 15 मिनिट झाली आहेत. तर पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. या स्टेजला आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. तर शेवटी आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे या पुरणाला चमक छान येते, याचा चिकटपणा कमी होतो आणि खायलाही पुरणपोळी छान लागते. परत सगळं मिक्स करून घेऊया. तूप घातल्यानंतर आपल्याला आणखी 1-2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. तर होतच आलेलं आहे.
पण आणखी थोड्या वेळ चमच्याने हलवून घेऊया. तर इथे तुम्ही आता पाहू शकता हे पुरण कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्याला खालची कढई दिसतीये आणि एका ठिकाणी चमच्याने गोळा केलं तर हे व्यवस्थित होतंय, म्हणजेच आपलं पुरण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता यामध्ये चमचा ठेवून बघूया. हा असा चमचा व्यवस्थित उभा राहतोय, म्हणजेच पुरण पाहिजे तसं शिजलेलं आहे. जर तुमचं पुरण सैल असेल तर हा चमचा उभा राहत नाही, खाली पडतो. पण आता व्यवस्थित उभा राहिलेला आहे. मी तुम्हाला ही पूर्ण फ्रेम दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर असा चमचा उभा राहिला म्हणजेच आपलं पुरण शिजलेलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे. हातावर मी गोळा घेऊन बघितला तर त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतोय. थोडासा नरम आहे, पण ते पुरण गरम असल्यामुळे थोडं सुरुवातीला नरमच राहणार. थंड होईल तसा व्यवस्थित गोळा तयार होतो. ही कढई आता लगेच खाली काढून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये हे पुरण काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होईल. तर मी पुरण प्लेटमध्ये काढून घेतलं होतं, आता थंड झालेलं आहे. हातावर घेऊन बघितलं तर याचा व्यवस्थित गोळा तयार होतोय. हाताने असं दाबलं तर अगदी आपली उकडलेल्या बटाट्याची जशी कन्सिस्टन्सी असते तशीच आहे. तर अगदी पाहिजे तसं आपलं पुरण तयार झालेलं आहे. असे गोळे आधीच करून ठेवायचे म्हणजे पटापट आपल्याला पुरणपोळ्या बनवता येतात. पीठ भिजून पण आता 1 तास झालेला आहे. परत थोडंसं मळून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मी हाताने असं हे पीठ खेचलं तर असं छान हे लांबल्या जात आहे, म्हणजेच आपली कणिकसुद्धा एकदम मस्त भिजलेली आहे. आता एक गोळा काढून घेऊया आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे. गोळा थोडासा मळून घ्यायचा आणि नंतर इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. हे या गोळ्याला थोडंसं लावून घेऊया आणि याची खोलगट पारी तयार करून घ्यायची. आता पुरणाचा गोळा यामध्ये ठेवूया. तर मी भरपूर मोठा पुरणाचा गोळा यामध्ये घातलेला आहे. हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, पुरणावरून पण थोडंसं घालायचं आणि तोंड बंद करून घ्यायचं. व्यवस्थित पॅक करून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ लावायचं, खाली थोडंसं पोळपाटावर घालायचं, हाताला लावून घ्यायचं आणि हे पुरण व्यवस्थित आधी पसरून घ्यायचं. तुम्हाला गरज वाटली तर खाली परत पीठ घालायचं, कारण पिठामुळेच ही पोळी पोळपाटाला चिकटत नाही. तर आज आपण न लाटता पुरणपोळी बनवतोय तर ती अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. आपण थालपीठ जसं थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आणि ही पुरणपोळी आपोआप मोठी होते. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी थापल्या जाते आणि सारण पण चांगलं कडेपर्यंत पसरलेलं आहे. गरज वाटली की खाली पीठ घालायचं, पिठामुळेच ही भरभर मोठी होते. आणि हाताला पण पीठ लावायचं यामध्ये, म्हणजे पोळपाटाला अजिबात खाली ओलेपणा ठेवायचा नाही आणि हाताला पण ठेवायचा नाही, म्हणजे मग पुरणपोळी व्यवस्थित मोठी होते आणि अगदी पटकन थापल्या जाते. तर एकदम मस्त अशी पुरणपोळी तयार झाली आहे. कडेपर्यंत सारण पण पसरलेलं आहे. आता आणखी एक आपण बनवून घेऊया. पुरण भरल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित पॅक केल्यानंतर खाली पोळपाटाला पीठ लावायचं, वरून हाताला पण लावून घ्यायचं आणि ही पोळी थापून घ्यायची. तर अगदी भरभर मोठी होतीये, तुम्ही पाहू शकता. गरज पडली म्हणजे तुम्हाला गरज वाटली तर असं पोळपाट फिरून घ्यायचं. तर ही दुसरी पोळीसुद्धा मी इथे तयार करून घेतली आहे. आता लगेच भाजून घेऊया. तर पुरणपोळीसाठी फार तवा कडकडीत गरम करायचा नाही, मध्यम तवा गरम झाला की यावर पोळी घालायची. गॅस थोडा मोठा करायचा आणि वरून थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची आणि आता कडेने तूप सोडायचं, म्हणजे मग पुरणपोळी मस्त फुगते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही छान अशी फुगायला सुरुवात झाली आहे. एकदम मस्त फुगली आहे. गॅस मोठाच ठेवायचा, फार कमी ठेवू नका, म्हणजे पोळी छान लुसलुशीत तयार होते. आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप तेल काहीही लावू शकता. छान कडेकडेने अशी दाबून भाजून घ्यायची आहे. तर मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. दुसरी पण भाजून घेऊया. बुडबुडे आल्यानंतर पलटून घ्यायचं आणि कडेने तूप सोडायचं, म्हणजे पुरणपोळी मस्त फुगते. मध्ये पण वरून लावून घ्यायचं.
तर आता ही दुसरी पुरणपोळी पण आपली मस्त फुगती आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आणि छान अशी ही दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. तर आपली दुसरी पुरणपोळीसुद्धा इथे भाजून झालेली आहे. तर एकदम मस्त लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहे. पुरण पण आपण भरपूर भरलेलं आहे. अगदी लक्षात सुद्धा येत नाही आहे की ही आपण न लाटता बनवली आहे. सारण पण आतमध्ये व्यवस्थित पसरलेलं आहे. तर मस्त अशी ही पुरणपोळी इतकी लुसलुशीत झाली आहे की एका हाताने सुद्धा सहज तुटतीये. ज्या सुगरण आहेत त्यांना तर पुरणपोळी बनवताना अजिबात अडचण येत नाही, पण ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.